आई वडिलांच्या एकुलत्या एका राजाचं लग्न झालं. 7-8 महिने राणीबरोबर सुखाचा संसार झाला. संसारात कुरबुरी सुरू झाल्या. राजाने राणीला समजावून सांगितलं, मनधरणी केली, पण राणी म्हणाली, तुझ्या आईबाबांना गावी सोडून ये, आपण दोघेच राहू. आई बाबा म्हणाले, आमच्यामुळे अडचण नको, सुखाने राहा, असे म्हणून गावी निघून गेले. राणीचा मुलगा 6 वर्षाचा झाला. एक दिवस शाळेत गेला, तो घरी आलाच नाही. रिक्षावाला काका म्हणाला, तो शाळेत दिसलाच नाही. राणी धावत पळत शाळेजवळ गेली. मुलाला शोधू लागली. टाहो फोडून रडू लागली. वेड्यासारखी पळू लागली. राजाही धावत पळत आला. तेवढ्यात एक रिक्षावाला मुलाला घेऊन आला. त्याला पाहून राणी पळत गेली. त्याला मिठीत घेतलं आणि माझा सोन्या, माझा बबड्या करून तुझ्याशिवाय मी कशी जगले असते, असे म्हणून रडू लागली. राजाने राणीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आज 2 तास आपला मुलगा आपल्याजवळ नव्हता, तर तुझी काय अवस्था झाली. आज गेले 6 वर्ष माझी आई वडील माझ्या जवळ नाही आहेत, त्यांची काय अवस्था झाली असेल. राणीला चूक उमगली आणि म्हणाली, उद्याच आपण गावी जाऊ, आईबाबांना घेऊन येऊ. लक्षात ठेवा, कर्म पाठलाग करत असतं.